आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराच्या पवित्र नावाला स्तुती हो. आज आपण ध्यान करणारे वचन एर्मिया 33:26. तरच याकूब व माझा सेवक दावीद यांच्या संततीचा मी त्याग करेन आणि दाविदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसाहक व याकूब यांच्या संततीवर सत्ता चालवण्यास ठेवणार नाही. मी तर त्यांचा बंदिवास उलटवीन व त्यांच्यावर दया करेन. या वचन समजण्यासाठी आपल्याला वरचं वचन वाचावं लागेल. ते सांगतात, हे लोक म्हणतात की परमेश्वराने निवडलेल्या दोन्ही घरांना त्याग केला नाही काय. दोन्ही घरांना ते कोणते घराणा आहे? याकूबचा घराणा आणि दाऊदचा घराणा. या त्यांचा म्हणण्याकडे तू लक्ष दिले ना. ते माझ्या लोकांचा असा धिक्कार करतात की ते त्यांना राष्ट्र समजत नाही. परमेश्वर असे म्हणतो, दिवस व रात्र याविषयीचा माझा करार अचल नसला, आकाश व पृथ्वी यांचे नियम मी लावून दिले नसेल, तेव्हाच तरच याकूब व माझा सेवक दावीद यांच्या संततीचा मी त्याग करेन. मग हे वचन आपल्याला वाचून काय समजतो की आपला परमेश्वर किती प्रेमळ आहे. तो आपल्याला काय सांगतो की जेव्हा परमेश्वरने जे दिवस व रात्र यांच्या विषयी जे परमेश्वरने करार ठेवले, जेव्हा ते करार अचल नसला, जेव्हा आकाश व पृथ्वी यांचे नियम जे परमेश्वराने याच्यासाठी नियम लावलेले आहे, जर हे नियम लावून दिले नसले तरीच परमेश्वर याकूब ही सेवक दाऊद त्याचा सेवकला परमेश्वर आणि त्याच्या संततीला परमेश्वर त्याग करेन. पण परमेश्वर कधीही तसं करणार नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे की रात्र झाला की दिवस आणि दिवस झाला की रात्र येतं. तसंही आकाश आणि पृथ्वीसोबत परमेश्वरने जे करार ठेवलेले ते कधीही अचल नसेल. मग आपल्याला हे बात आपल्या हृदयात ठेवायचे. आपल्याला चांगल्या प्रमाणे परमेश्वराने जे काही आपल्या जीवनात परमेश्वराने भलाई केले, जे काही चांगल्या गोष्टी परमेश्वराने केले, त्याचा आठवण करून आपण परमेश्वराला स्तुती करायचं. कधीही त्याच्या मार्गाने आपण दुसऱ्या मार्गात आपण जायचं नाही. परमेश्वराकडून दूर आपण जायचं नाही. जर तुम्ही परमेश्वराकडून दूर गेलेले आहे, तुमच्या पापामुळे तुम्ही परमेश्वरापासून दूर जर गेलेले असेल, मग तुम्ही जेव्हा आपण पूर्ण हृदयापासून तुम्ही परमेश्वराकडे जेव्हा तुम्ही परत येतात, तेव्हा परमेश्वरने जे काही तुम्हाला वाचा तुम्हाला दिले ते खरोखरच तुमच्या जीवनात परमेश्वर पूर्ण करतील. या आपण प्रार्थना करूया. स्तुती हो परमेश्वरा, तुम्ही आज आम्हाला नवा दिवस दाखविलं म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. परमेश्वरा, तुमचं वचना प्रमाणे परमेश्वरा आम्हाला जीवन जगण्यासाठी आमची सहायता कर. जसं परमेश्वरा तुमचं वचन आम्हाला शिकवते परमेश्वरा, त्याप्रमाणे वागायला आणि आशीष प्राप्त करायला आमची सहायता मदत कर. असं तू करणार आहे म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देतोय. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने ऐकून घे पिता. आमेन.